घराचे स्वप्न तुमचे, जबाबदारी आमची. साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी. 6 मजली इमारत. पोद्दार इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर. 1 BHK 2 BHK फ्लॅट उपलब्ध. बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील 12 गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र. सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा. 24 तास पाणी. लिफ्ट, ग्रेनाइट किचन ओटा. कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच. संपर्क 9420 73 94 18 आणि 8605 74 10 30. आपण सन्मानित करतोय. पुढचे सत्कारमंत्री आपले ते आहेत डॉक्टर कालिदास शिंदे. आपण निवडलेली दोन्ही पुस्तकं ही अशीच आहेत की जी झोळी हे आत्मकथन जेव्हा आपण डॉक्टर कालिदास शिंदे यांचं वाचतो तेव्हा झोळी हे मनोगत म्हणजे भिक्षेक आणि समाजातील पालावर वाढलेल्या लहानला कालिदास ते 30 या संस्थेतून डॉक्टर कालिदास शिंदे होईपर्यंत त्यांच्या अक्षर वाटेवरचा हा यातनांचा प्रवास आपण झोळी हे पुस्तक वाचताना अनुभवत असतो. आज सरस्वती लक्ष्मण पवार साहित्य पुरस्काराने आपल्याला गौरवताना आम्हाला प्रचंड आनंद होत आहे. डॉक्टर कालिदास शिंदे सर, मी विनंती करते ॲडव्होकेट विलास परब सर आणि इंजिनियर अनिल जाधव सर यांना की त्यांनी सन्मान चिन्ह आणि रोख रक्कम आणि गुलाब पुष्प देऊन डॉक्टर कालिदास शिंदे यांचा सन्मान करावा आणि पुरस्कार प्रदान करावा. आज सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठान कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून सरस्वती लक्ष्मण पवार राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार स्वीकारताना मला खरंच आनंद होतो. आज या पुरस्कारासाठी व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय आमचे सर्वांचे गुरुजी आर्य जाधव, अंकुश कदम, डॉक्टर चंद्रकांत कुरळकर, ॲडव्होकेट विलास परब, अनिल जाधव आणि आपण सर्व मान्यवर, तसेच आमचे मित्रवर्य डॉक्टर सतीश पवारसाहेब आणि आमच्या ताई सरिता पवारताई ज्या महाराष्ट्राच्या ख्यातनाम कवयित्री आहेत. खरं तर त्या कोकण भूमीवरती पुण्य अशा कोकण भूमीवरती खरं तर येणं झालं ते दुसऱ्यांदा. पहिल्या वखत मी आलो होतो सावंतवाडीला जन्मादी साहित्य संमेलन या संमेलनासाठी आलो होतो. त्यानंतर खरं तर या पवार कुटुंबाच्या प्रेमाखातीर आणि त्यांनी कामाला लायक ठरवलं किंवा एक पुरस्कार घेण्यासाठी तुम्ही लायक आहात. आजपर्यंत जर बघितलं तर आमच्या वाटेवरचा जो प्रवास आहे तो कुणाच्या शिव्या खायच्या, कुणाचा तर मार खायचा, म्हणजे आमचा जो सत्कार आहे तो कुणाच्या अपशब्दात, कोणी तर आम्हाला अवमान करेल, कोणी तर आम्हाला त्यांच्या दारातून हाकलून देईल, असा वाटेवरचा म्हणजे आमचा प्रवास होता. आणि तो प्रवास आज त्या पुरस्काराच्या माध्यमातून बदलतोय. हे खरं तर जीवनातलं परिवर्तन आहे आणि हे परिवर्तन होऊ शकले आपल्याला. आता याच्यामध्ये आपण जर बघितलं
त्या जमिनीच्या वरती 2 पावलावरती उभा राहिलेलो आहे. त्या 2 पावलाखालची सुद्धा जमीन माझ्या हक्काची मी सांगू शकत नाही. तिथला भटका विमुक्त सांगू शकत नाही. मी का बोलतो हे पोटतिड केलं? कारण सर्व संसाधनांची जी मक्तेदारी आहे, जल, जंगल आणि जमीन, ही तिन्ही संसाधनं पिढ्यानपिढ्या आमच्याकडे मिळवून घेतली. ज्यावेळेस आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी ब्रोकन मॅन थिअरी सांगितली, म्हणजे विखुरलेल्या माणसाची त्यांनी तत्वज्ञान बाबासाहेबांनी मांडलं आणि ते तत्वज्ञान मी माझ्या टाटा सामाजिक विज्ञान संस्था मुंबई या संस्थेमध्ये अभ्यास करत असताना ते तत्वज्ञान मी मांडलं. विखुरला माणूस एकमेकापासून का विखुरला? आपल्या सर्वात मोठं दुखणं आहे आपल्या पाठीमागं विखुरण्याचं, ते असंघटितपणा. आपलं संघटन होत नाही. तर बाबासाहेबांनी 3 गोष्टी त्या ग्रंथामध्ये ब्रोकन मॅन थिअरीमध्ये सांगितलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये सांगत असताना स्टीलिंग कॅटल, स्टीलिंग वुमन आणि स्टीलिंग ग्रेजिंग लँड, म्हणजे जनावरांची चोरी करणं, त्यानंतर 2 नंबरला महिलांची चोरी करणं आणि त्यानंतर 3 नंबर आहे चराव कुरणांची चोरी करणं. म्हणजे बाबासाहेब ज्यावेळेस फॉर द शूद्रास, शूद्र मूळचे कोण हा ग्रंथ ज्यावेळेस मांडत होते, बाबासाहेबांनी ही ब्रोकन मॅन थिअरी त्याला एक बेस म्हणून वापरले. कारण जसं दीपाताई म्हणाल्या की आपला इतिहास कुणी लिहिलेला नाही आणि आपला इतिहास बाबासाहेब सोडून कोण लिहिणार पण नव्हतं. तर बाबासाहेब ज्यावेळेस इतिहास उत्खनन करत होते तेव्हा बाबासाहेबांना ह्या 3 गोष्टी प्रामुख्याने दिसल्या. तर बाबासाहेब म्हणतात हे जे आहे ते पॅस्टोरल नोमॅड आहे. म्हणजे आम्ही आता आम्हाला पशुपालक किंवा इतर भटके आपण म्हणतात किंवा वेगवेगळ्या कला कुशल असणारे भटके आम्हाला म्हणतात. पण बाबासाहेब म्हणतात जो आजचा जो दलित समाज आहे, जो मागासवर्गीय समाज आहे, ज्यांना सोकॉल्ड अस्पृश्य त्यावेळेस समजलं जायचं, तो समाज खरा तर पशुपालक भटका आहे. तर पशुपालक भटका आहे तर याच्या काय व्हायच्या? टोळ्या व्हायच्या. आपण टोळ्या करून राहतो, तो गोळीत राहतो, हा इतिहास आपल्याला माहिती आहे. तर ह्या टोळ्या करून राहायच्या. मग काय व्हायचं की त्यावेळेस मोठे फिमाईन म्हणजे दुष्काळ, प्रचंड दुष्काळ मोठे पडायचे आणि ह्या टोळ्यांच्या मध्ये अंतर्गत युद्ध व्हायचं. अंतर्गत युद्ध कशासाठी व्हायचं? कारण एका ठिकाणी जर ड्रॉट पडला, दुष्काळ पडला, तर तिथे जनावरांना चरण्यासाठी खाण्यासाठी काय नसायचं, त्यामुळे ते जनावर घेऊन दुसऱ्या पूर्णाच्या चांगल्या सदर ठिकाणी जिथं चारा पुरता तिथे ते लोक जायचे. मग त्यावेळेस तिथं जी टोळी उपस्थित आहे त्याच टोळीबद्दल अंतर्गत कलह व्हायचा, युद्ध व्हायचं. तर युद्ध झाल्यानंतर मनुष्य जो आहे, मेल जो मेंबर आहे, पुरुष मंडळी ते मारले जायचे. मग त्या टोळीमधल्या महिलाची चोरी त्यावेळेस व्हायची. कारण महिलांना पहिल्यापासून आपण प्रोडक्शन, आज महिलांना जर आपण म्हणतो पुनरुत्पादन, याच्या दृष्टीनं जास्तीत जास्त बघितलेलं आहे. तर या प्रोडक्शनसाठी महिलांचं सुद्धा त्यावेळेस हे व्हायचं. आणि ह्या टोळ्या ज्या आहेत एकमेकांपासून विखुरलेल्या, त्या अद्यापपर्यंत कधी एकत्र येऊ शकले नाही. म्हणजे आपण एका रक्ताचे, एका हाडाचे, एका माणसाचे जर असलो तरी सुद्धा आपल्यामध्ये एकत्रितपणा येत नाही. आपण एक संघटित होत नाही. कारण ह्या टोळ्या ज्यावेळेस एकत्र येतात ना, ज्यावेळेस आपण एक 100 लोक एकत्र बोला, पहिलं दुसरं काय होतं, त्यांचे भांडण होतं. आपण म्हणतो की आपला नेता नाहीये, आपला लीडर नाही. त्याचं कारणच ते आहे की हे लोक ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस त्यांच्यात इन्स्टिंक्ट आहे की ते पहिले भांडण करतात, वाद करतात. तर हे जर बघितलं आपण, त्यानंतर आपण गावकोसाच्या शेजारी येऊन राहतो. नागरी अवस्थेत असणाऱ्या समाजात गावकोसाच्या शेजारी आपण येऊन राहायला लागलो. त्यावेळेस सुद्धा आपला नागरी व्यवस्थेमध्ये राहणारा समाज याच्याशी मोठा संघर्ष होऊ लागला. कसा बसा समाज आता सध्या जो सोकॉल्ड आपल्याला अनुसूचित जातीमध्ये दिसून येतो तो गावकोसाच्या बाहेर आहे. कुठं आहे? गावकोसाच्या बाहेर आहे. आदिवासी समाज जंगल दऱ्याखोऱ्यामध्ये राहतो. तर भटक्या व्यक्तींची व्याख्या काय करावी? जर असा प्रश्न
विचारलं भटकेमुक्तांची व्याख्या करा. आदिवासी जंगलात राहतो, गावकुसाच्या बाहेर अनुसूचित जाती राहतात. ओबीसी जे जाती आहेत त्या आर्टिजन्स कारागर कुशल असणाऱ्या जाती. गावामध्ये आहेत त्या सदन जाती, सोगवाट सवर्ण आपण त्यांना म्हणतो. भटकेमुक्तांची व्याख्या काय? भटकेमुक्तांची आज तारीख आहे संयुक्त व्याख्या कुठलीही देशामध्ये तयार झालेली नाही. ज्याला जसं दिसलं, ज्याला जसं फावलं, ज्याला ज्याचं ज्या पद्धतीने आकलन झालं त्या पद्धतीने त्यांनी भटकेमुक्तांची व्याख्या केली. भटकेमुक्त कधी त्यांना जिप्सी दिसले, भटकेमुक्त त्यांना कधी नाच गाणी करणारे दिसले, भटकेमुक्त कधी त्यांना मनोरंजन करणाऱ्या जाती दिसल्या. भटकेमुक्त त्यांना कधी धर्माचा प्रसार करणारे दिसले. भटकेमुक्त कधी त्यांना लोकसंस्कृतीचा जो गाडा आहे तो डोक्यावरती देऊन त्याचे लोकसंस्कृतीचे उपासक दिसले. जो दान पावलं असं म्हणणारा जो वासुदेव कुडमुडे जोशी जो दिसतो, जो येतो, त्यानंतर या भागामध्ये हाताच्या बोटावरती म्हणजे करपल्लवीच्या माध्यमातून जे नाव ओळखतात असे जे गोंधळी समाज आहे तो आपल्याला दिसतो. त्यानंतर जागरण गोंधळ किंवा देवीचं भराट करणारा जो गोंधळी किंवा डोरी दिसतो. त्यांना आपण म्हणतो की महाराष्ट्राची लोकसंस्कृती आहे, महाराष्ट्राची लोकसंस्कृती आहे. पण त्या लोकसंस्कृतीला आपण काय दिलेलं आहे? म्हणजे मला प्रश्न पडतो की जो भ्रम आहे, लोकसंस्कृतीचा जो भ्रम लोकांच्या मनामध्ये निर्माण केलेला आहे, जे लोकांचं दैवतीकरण केलेलं आहे आणि त्या पद्धतीने त्यांच्यावरती ज्या परंपरा आपण निर्भर केलेल्या आहे याच्यावर आपण फोकस केलं पाहिजे. डॉक्टर बी आर आंबेडकरांचा विरोध या गोष्टीलाच होता. पिढ्यानपिढ्या जी लादलेली कामं आहेत गावकुसामध्ये, जी गावामध्ये ती आपण फेकून दिली पाहिजे. तर त्या समाजाने ऐकलं. तो समाजात जगाच्या कॉम्पिटिशन मध्ये उतरलेला आहे, जगाच्या कॉम्पिटिशन मध्ये उतरलेला आहे. आज जगामध्ये एक वेळ फक्त भीती असेल तर बुद्धिस्ट आंबेडकरवादी या लोकांची आज उठलेली. कारण ही दहशत काय आपल्याला मनुष्यबळाची नाहीये, दहशत मनुष्यबळाची नाहीये. आपण खूप शूर पराक्रमी आहोत त्याची दहशत नाहीये. ही दहशत आहे विचारांची, ही लढाई आहे विचारांची, ही लढाई आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले प्रेरणेची. सावित्रीबाई फुले क्रांतिज्योती जर नसत्या आज दीपाली ताई आपल्या तिथे त्या खुर्चीवरती बसलेल्या दिसत असतात. आज आपण या प्रारंभामध्ये काही तर वर्ग येता शिकलेलो आहोत. आज आपल्या महिला भगिनीच्या पुढे शिक्षण पोहोचलेलं नसतं. डॉक्टर सतीश बोलत असताना म्हटले की शाळेची पायरी न चढलेली माझी आई, शाळेची पायरी न चढलेली माझी आजी. कारण मी त्यावेळेस जरा थोडंसं अंतर्मुख झालो. कारण तिच्या पावलावर पावलं देऊन पुढे येणारी माझी आई, माझी आई सुद्धा कुठला शाळेची इयत्ता शिकली नाही, कुठली शाळेची पायरी चढू शकली नाही. पण तिचा आज लेख डॉक्टर PhD आहे. लोक म्हणायचे पोरगा डॉक्टरेट करून करणार काय? आई म्हणायची डॉक्टर बी आर आंबेडकरच्या पुढे
आपल्यापुढे साहित्यामध्ये ज्या प्रतिमा दिलेल्या आहेत, ते ज्या आदिम प्रतिमा दिलेल्या आहेत, त्या आदिम प्रतिमांचा विचार आपण करणं गरजेचं आहे. मग आपल्या आदिम प्रतिमा काय आहे? आपलं आदिम प्रतिमा आहे निसर्गापासून आपली सुरुवात होते. बीज निर्मितीपासून आपली प्रतिमा सुरू होते. आपण मात्र सत्ताक व्यवस्थेमध्ये आपण स्त्री ही आदिम प्रतिमा आहे. जगदंबा ही आदिम प्रतिमा आहे. भवानी ही आदिम प्रतिमा आहे. ज्यावेळेस महात्मा फुले म्हणतात की बळी जो आहे, बळी पाताळात घातला आणि बळीचा जो गुरु आहे, बळीचा देव, तो भैरवा आहे. भैरवा कुठे आहे? गावकुसाच्या विशीवरती कुठं तर दगडाच्या स्वरूपामध्ये असणारा असा बळी आहे, असा भैरवा आहे. म्हणजे आपले देवता सुद्धा असणारी दगडच आहे. मी आज हे का सांगतो? कारण आपला इतिहास सगळ्या वेगळ्या पद्धतीने लिहिला जातो. आपला इतिहास वेगळ्या पद्धतीने मांडला जातो. आपला इतिहास वेगळ्या पद्धतीने पुढे जातो. आता वैचारिक आपल्याला उद्बोधन करणारे बरेच मान्यवर आजपर्यंत आहेत. मी काही वैचारिक उद्बोधन करत नाही, पण ज्यासाठी हा पुरस्कार मला दिलाय त्या पद्धतीनं मी म्हणते माझ्या जीवनावरती मी आपल्यासमोर एक दोन शब्द ठेवतो, आपल्याला वेळ जर असेल. भारतामधलं कोणतं राज्य माझे आईबाप फिरले असतील असं नाही. मग असाच वाटेवरचा उड्यावरचा माझा जन्म. त्यामुळे आमचं विराट म्हणजे पान, झोपडी. पान म्हणजे 2-3 काठी असतात आणि त्याच्यावरती प्लॅस्टिकचा असा कागद टाकलेला असतो आणि साईडला असे लाकडाने ठोकलेले 12 कुट्टे असतात. आम्ही जे काठी आहेत त्याला आडीमेडी 12 कुट्टे. आडी आडवून काठी, उभ्या 2 काठी, आडी मेडी 12 कुट्टे. ज्या कुट्ट्या आहेत त्या कुट्ट्या 12 आहेत आणि 4 भांडी. असा आमचा भटक्यांचा संस्कार, म्हणजे आईवडील संस्कार. असं सांगलवाडी म्हणजे आजची सांगली, अशा सांगलवाडीमध्ये माझा जन्म झाला पुढेवरच. आई मला सांगायची, बाळा तू जेव्हा पोटामध्ये होता तेव्हा सासू मला म्हणजे अन्न खाऊन द्यायचे. काय करायचे? अन्न खाऊन द्यायचे. सासू माझे अन्न खाऊन द्यायचे नाही तर वेताळाच्या मंदिराच्या पुढचे म्हणजे भुताटकी, वेताळ म्हणजे भुताटकी ना आपल्या डोक्यामध्ये, त्या तिथले नैवेद्य खाऊन बाळाचा नंतर जन्म झालेला आहे. दगडानं ठेचून नाळ तोडून काढले. असेच उघड्यावरचे आम्ही कसं कसं आईवडिलांच्या बरोबर फिरत राहिलो. वयाचे 7-8-9 वर्ष झाले. शाळेचा पत्ता नाही, कुठं काय नाही, कोणच शिकलेलं नाही. घरामध्ये पिढ्यानपिढ्या कोणच शिकलेलं नाही. आणि अशा वेळेस पानाला पान चिकतो. एका पाहुण्याचं पान येतं, त्या पाहुण्याला म्हणतात की तुमची पोरं पानावर का दिसत नाही? मग ते पाहुणा म्हणतो माझी पोरं कोल्हापूरला, पेठवडगावला, बाजार वडगावला, भिकार वडगावला आश्रमशाळेत आहे. मग माझा बाप म्हणतो माझ्या इथं पोरं तिथे भेटतील का? तिथं टाकूया का? दुसऱ्या दिवशी बाप त्याला तो शाळेमध्ये दाखल करतो आम्हाला वयाच्या 98 वर्ष. आणि तिथून मग आमचा शिक्षणाचा प्रवास होतो. नंतर 4-6 महिन्यानं माघारी येतो. आई शाळेला जाऊन द्यायला तयार नाही. आई म्हणायची वशाट माशाट खायला मिळत नाही पोरांना, पोरं बोंबलासारखी वाढून जाते. आमच्या लोकांना वसाट्याचं लय याड. मासा तर पहिलाच 5वीला जाऊन दिले. ही अशी परिस्थिती. एकतर बाप शिक्षण द्यायला तयार, आई तयार नाही, माया ममता. पण आम्ही थांबलो, आम्ही शिक्षण गेलो. असं शाळेमध्ये 10वीपर्यंत शिक्षण झालं. 10वी नंतर
मला एक मित्र आणि एक मैत्रीण करता नाही. कारण का, एखाद्या मित्राच्या घरी गेलो तर ते मित्र म्हणणार तुझ्या घरी चल, आणि माझ्या त्या फटका पालत आल्यानंतर तो मला नंतर कॉलेजमध्ये स्वीकारत का, ते माझ्या पुढचा प्रश्न होता. कॉलेज केलं, पुढं करायचं काय? आपण आई वडील दीक्षेला जातात, आपण दीक्षा तर मागू शकत नाही. ग्रॅज्युएशन करून आलो, त्यानंतर काही पाहुण्याने पैसे घेऊन नंतर MA केलं. MA करून नंतर 1 वर्ष काम केलं, आणि काम करून नंतर लक्षात आलं की माझ्याकडे शिकण्याची, संशोधन करण्याची संधी मोठी आहे. आजही महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर लक्ष्मण गायकवाड साहेब, त्यानंतर लक्ष्मण माने साहेब, ही लोक आहेत. पण आम्हाला आजही विनवलं जातं ते ललित लेखन करणारे साहित्यिक आहेत म्हणतात. काय म्हणतात? ललित लेखन करणारे साहित्यिक आहेत. नुसत्या भाकड कथा लिहितात, संशोधनपर लेखन नाही. मी म्हटलं तिथं गॅप आहे, तिथं उणीव आहे वाटते मुखामध्ये, संशोधनाचं नॉलेज नाही. मग ती कुठं तर भरून काढले पाहिजे. टाटासारख्या संस्थेमध्ये 3 एक्झाम देऊन मी MPhilला तिथे मला प्रवेश मिळाला. कर्ज काढले 40,000 रुपये. टाटा ही केंद्र शासनाची संस्था, 40,000 रुपये भरून तिथं स्कॉलरशिप नव्हती. नंतर संघर्ष स्कॉलरशिप मिळण्यासाठी केला, स्कॉलरशिप मिळाली. MPhil केलं, PhD केलं, डिस्टिंक्शन 70% पाडले. MPhilला पण PhD सुद्धा. आणि माझ्याबरोबर जो संघर्ष आहे, धनगराचं पोरगं, घिसाड्याचं पोरगं, वडराचं पोरगं, कैकड्याचं पोरगं, त्या टाटा संस्थेमध्ये. टाटा म्हणजे आमच्यासाठी ऑक्सफर्ड आहे, टाटा म्हणजे आमच्यासाठी कॅम्ब्रिज आहे, आमच्यासाठी हार्वर्ड युनिव्हर्सिटी आहे. कारण आमची मदत तिथपर्यंत पोहोचू शकली. 70 ते 80 मुलं त्या स्कॉलरशिपवरती नंतर शिकू शकले. असा संघर्ष मी करत राहिलो. पालावरती येऊन खांदा पडलेला एवढं पान आणलं होतं. पालावर पडलेलं त्याचं टाटाला माघारी यायचं. माझ्या नोट्स आहेत सर, पालावरती उंदरे एका साईडला कोरतडतात आणि एका साईडला अभ्यास करू शकतो. अशी परिस्थिती मी बघतोय समोर, पण करू काय शकत नाही. अशी परिस्थिती मी डोळ्याला बघितली, पण कधी फसलो नाही, कधी थांबलो नाही. आज समाजामध्ये किंवा भटके भक्तामध्ये असा कोणी व्यक्ती नाही की कालिदास शिंदेला 1,000 रुपयाची मदत शिक्षणासाठी केली. माझ्या आई वडिलांचं पूर्ण आयुष्य मला शिकवण्यासाठी, माझ्यासाठी खर्च करण्यासाठी, कर्ज काढण्यासाठी, ते फेडण्यासाठी आयुष्य केलं. आज मी आपल्यासमोर उभा आहे. टाटामध्ये शिक्षण करत असताना 4 लाख रुपये कर्ज काढले. ते 4 लाख रुपये आज सुद्धा बँकेत माझ्यावरती कर्ज आहे. PhD झाल्यानंतर डिग्री अवॉर्डचा प्रोग्राम होता. आईला म्हटलं चल माझ्याबरोबर डिग्री अवॉर्ड घ्यायचा, मला मोठा सेरेमनी आहे. लय लोक नटून तटून यायला लागले, चल बरं. आई म्हणली आज जर मी तुझ्यासोबत आली तर संध्याकाळच्या चूल पेटणार. आज जर तुझ्या समोर सोबत आली तर तुझ्या चूल पेटणार नाही. पण तसंच डिग्री घेतली, आलो पालावर. त्यानंतर 2018 माझी PhD झाली. 19 साल कसं तर संस्थेमध्ये गव्हर्नमेंटच्या एका ऑफिसमध्ये काम केलं. ती सुद्धा नोकरी गेली. भ्रष्टाचार माणूस भरला 5-1 लाख रुपये भरून, माझ्याकडे नव्हते पैसे. ती नोकरी गेली. त्यानंतर एका संस्थेमध्ये काम करायला लागलो. लॉकडाऊन लागला. अक्षरशः अख्खं घर 2-3 महिने अन्न मिळण्यासाठी आम्ही झुंजत होतो. पूर्ण चंबळ उचललं आणि आम्ही गावाला माझ्या दिगंचीला गेलो. दीपाताई आणि तेवढं अन्य लोक धीर गंभीराने त्या लोकांसाठी अन्नधान्य पोहोचवण्याचं काम त्यावेळेस करत होतं. कारण त्यावेळेस अंबरनाथवरून फोन आला. त्यांना मी ताईला म्हटलं अंबरनाथला तिथे पण पाल आहे, 150 पाल आहे, तिथं अन्नधान्य वाटत, त्यांच्याबद्दल तिथं अन्नधान्य वाटत. गावाकडे गेलो. 15 ते 16 महिने 2 वर्ष कसे घालवले. त्यानंतर पुन्हा नोकरीसाठी प्रयत्न केला. मुंबई विद्यापीठामध्ये तासिका तत्वावर काम करणार. 2021 पासून 2021, 22, 23, 24 पर्यंत काम केलं. 24च्या 7, 8, 9 महिन्यासाठी मला ॲडव्हॉक कॉन्ट्रॅक्ट बेसिस होते. असिस्टंट प्रोफेसर म्हणून माझी ऑर्डर निघाली. ते ऑर्डर काही कारणास्तव त्यांनी काही तर राजकारण झालं किंवा काय, त्यांनी ती ऑर्डर परत घेतली. दिलेली ऑर्डर कंटिन्युएशनची परत घेतली. 8-9 महिने काम केलं, कंटिन्युएशन करत होतं. कंटिन्युएशनची ऑर्डर परत घेतली. पुन्हा उपास मार्च सुरू झाले. पुन्हा 7-8
समोर दिसतात, पण एवढं लक्षात ठेवा, व्यवस्था आपल्या बरोबर नाही. आपल्या पाठीमागं कोण तारणहार नाही. संघर्ष आपला मोठा आहे. तर गेल्या वर्षापासून डॉक्टर सतीश सर म्हटले की पुरस्कार आपल्याला जाहीर झाला आहे, संघर्ष आहे. तुम्हाला इच्छित जे ध्येय आहे त्या ध्येयापर्यंत पोहोचू शकला नसला तुम्ही, तर तुमचा जो प्रवास आहे, जीवन प्रवास, तो इतर लोकांना, येणाऱ्या पिढीला आदर्श होत आहे. तर या प्रवासासाठी आम्ही काय आपल्याला सपोर्ट करू शकतो का? किंवा हे झोळीला जर बघितलं तर बेस्टरीम जे साहित्य आहे त्याच्यामध्ये नाकारलं गेलेलं आहे. तर ह्या झोळीला जर पुरस्काराच्या माध्यमातून आपण पुढे आणण्याचा प्रयत्न जर केला तर खरेच दखल साहित्यामध्ये, मराठी साहित्यामध्ये झोळीची घेतली जाईल. त्यामुळं गेल्या वर्षीचा पुरस्कार ह्या वर्षी ते करतात आहे. मला फार म्हणजे वेगळ्या पद्धतीचं फिलिंग मला ह्या माध्यमातून होतं. कारण ह्या झोळीची दखल महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिकेच्या पुरस्काराने सुद्धा झालेली आहे. गेल्या वर्षीच मला 50,000 रुपयाचा अमेरिका फाउंडेशन, महाराष्ट्र फाउंडेशन ऑफ अमेरिकेचा पुरस्कार गेल्या वर्षी सुद्धा मिळाला. कोणीही नाही, वशिला नाही, काय नाही, अन्य 10-15 पुरस्कार मिळाले. पण हा पुरस्कार माझ्यासाठी फार महत्वाचा आहे. कारण ज्याचं पोट भरलेलं आहे, आजची व्यवस्था असे ज्याचे पोट भरले त्याला जास्त देतो, त्याला जास्त देत राहतो. पण जो उपाशी आहे, ज्याच्या ताटामध्ये अन्नाचा कण नाही, त्याच्या ताटामध्ये काहीतरी अन्नाचा कण टाकणे, ह्याला खरं दातृत्व म्हणतात. ह्याला काय तर जबाबदारी म्हणतात. आणि ह्याला काय म्हणतात की ह्याला म्हणतात माणूस. ज्यावेळेस शेवटचं सांगतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जाता जाता आपल्याकडे फार मोठी जबाबदारी टाकून गेली. सर्वच आपले समाज सुधारणा बोलत आहेत, आपल्याला फार मोठी जबाबदारी टाकून गेली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले, आज तुम्हाला SC ST OBC आरक्षण मिळालं, तुम्ही सदन झाला, मोठ्या नोकरी मिळायला लागल्या, तुमचा एक इलिट क्लास तयार झालेला आहे. पण जोपर्यंत शेवटच्या घटकापर्यंत शेवटचा बंधू आहे, भगिनी आहे, जो पदावरचा शेवटचा घटक आहे, तो पण तिथपर्यंत पोहोचणार नाही. खरं तर माझी ती क्रांती, माझ्या विचाराची खरं तर ज्योत तुम्ही पेटवणार. आता तुमची जबाबदारी आहे. ज्या पद्धतीने डॉक्टर सतीश सर आणि सरिता मॅडम आणि आमची मायमावली यांनी आज आणून आम्हाला कुठं ना कुठं तर समाजासमोर उभं केलेलं आहे, एक संधी दिलेली आहे आमचे विचार मांडण्याची. तसं आपण सुद्धा आवाहन करतो की आपण सुद्धा आपल्या समोर दिसणारी जी असंख्य भावंड आहे, लहान लेकरं आहेत, जे शाळेपर्यंत पोहोचू शकत नाही किंवा स्कूल ड्रॉपआउट होत आहे, अशा मुलांना प्रेरणा देऊन त्यांच्यासाठी काम केलं पाहिजे. मला इथं बोलवलं, खरं तर 2 वेळा चिठ्ठी आली. जीवनाचा पहिला प्रसंग आहे जेणेकरून चिठ्ठी मला द्यावं लागेल. कारण का आजपर्यंत आम्हाला बोलूनच दिलं नाही. गोयात मूक नाही. आणि बाबासाहेब ज्या पद्धतीने मूक नाही म्हटलं, त्या पद्धतीने मी माझी पण भूमिका सुरू केली, भूक नाही. जो भूक नायक जो आहे, जो अन्नासाठी कणकण त्राही फिरतो, जो भटकतो, त्यासाठी भूक नायक ही माझी प्रेरणा भविष्यात राहील. धन्यवाद. मला इथं आपण बोलवलं, सर्वांनी शब्द ऐकून घेतले. आणि सदाशिव पवार जे प्रतिष्ठान आहे, स्मृती प्रतिष्ठान आहे, त्यांनी आमचा हा गौरव केला. हा गौरव माझ्यासाठी जीवनामध्ये फार मोठा असेल आणि आदरणीय असेल, एवढंच व्यक्त